नमस्कार. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहे. मी आरती अंकुश लोखंडे, माणिकवाडा, यवतमाळ आपणासमोर घेऊन येते महात्मा फुले यांची अखंड काव्यरचना. ऐका अखंड. भूतवर्तमान भविष्यकाळास भूतवर्तमान भविष्यकाळास भी ना तो खास सत्यपोटी. भूतवर्तमान भविष्यकाळाच भी ना तो खास सत्यपोटी. त्रिकाळ जगात सत्याने वागतो. त्रिकाळ जगात सत्याने वागतो. सुख देतो घेतो सर्व कामी. सुख देतो घेतो सर्व कामी. त्याच्या पाठीमागे सुख संतानास. त्याच्या पाठीमागे सुख संतानास. हर्ष मानवास जगा माझी. हर्ष मानवास जगा माझी. अशास म्हणावा. अशास म्हणावा बुद्ध महाजन. मानविभूषण ज्योती म्हणे. मानविभूषण ज्योती म्हणे. या ओळींचा अर्थ सांगते. या ओळींमध्ये सत्य, प्रामाणिकपणा आणि सदाचाराने जगणाऱ्या माणसाचे महत्त्व ज्योतिराव फुले सांगतात. जो माणूस नेहमी सत्याच्या मार्गावर चालतो त्याला भूतकाळ, वर्तमानकाळ किंवा भविष्यकाळ याची भीती वाटत नाही. कारण सत्याने वागणारा माणूस नेहमी निर्धास्त आणि निडर असतो. जो माणूस नेहमी सत्याने वागतो तो स्वतःही सुखी राहतो आणि इतरांनाही सुख देतो. तो प्रामाणिकपणे सर्व कामे करतो आणि आपले कर्तव्य पार पाडतो. म्हणजेच त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे समाजात आनंद आणि समाधान निर्माण होते. अशा सत्यनिष्ठ, चांगल्या आणि विवेकी माणसाला बुद्धिमान, महान आणि मानवजातीचे भूषण म्हणावे असे ज्योतिराव फुले आपल्या काव्यातून सांगतात. महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचे संदेश उपयोगात आणावे ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने करत आहोत. धन्यवाद. आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.